वोक कल्चर वोकिझम नावाच्या वाळवीने इंस्टाग्राम, टिकटॉक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्फत हजारो मिलेनियल्स आणि जनरेशन झेड यांसारख्या मेंदूंवर ताबा मिळवलाय. एक प्रकारे हे वोक कल्चर भारतातील काही बुद्धिजीवी तरुणांमध्ये संचारल्याचं दिसतंय. हीच वोक कल्चरची वाळवी आज तरुणाईला कशी पोखरत चालली आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत नितेश काळे. वोक कल्चरने प्रभावित झालेला एक तरुण रील शूट करण्यासाठी आपल्या एका मित्राबरोबर आला होता. या तरुणाने शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ शूट करू लागला. ते पाहून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांनाही अवघडल्यासारखं झालं होतं. त्यानंतर दुकानदारांनी आणि स्थानिकांनी या तरुणाला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता. अखेर काही दुकानदारांबरोबर झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर हे हाणामारीत झालं. या तरुणाला दुकानदारांनी पुन्हा इथे दिसू नकोस असं सांगून पळवून लावलं. या तरुणाने शेवटी दुकानदारांसमोर हात जोडून माफी मागितली. आपली चूक झाली, भविष्यात माझ्याकडून असं काही होणार नाही असा शब्द त्याने त्या तरुणाने दिला. ही काय भारतात झालेली पहिली घटना नाही. अशा अनेक घटना भारतभर पाहायला मिळतील. भारतातील वाढत्या पाश्चिमात्यकरणामुळे वोक कल्चरची संकल्पना भारतीय प्रणालीमध्येही प्रवेश करू लागली आहे. भारतामध्ये तरुणांची मोठी आणि गतिमान लोकसंख्या आहे. अशा वेळी जेव्हा संपूर्ण युरोपातील देश आणि अगदी US आणि चीन सारखे देशही घटत्या तरुण लोकसंख्येशी आणि वृद्धत्वाच्या लोकसंख्येशी झुंजत आहेत, त्याच वेळी भारताचे तरुण एका निर्णायक वळणावर उभे आहेत. ही तरुणाई देशासाठी नक्कीच एक ॲसेट किंवा कन्सर्न ठरू शकते. आपल्या बौद्धिक आणि विचारवंत अशा तरुणांच्या बुद्धीवर वोक कल्चरचा मारा करून भारताच्या या संपत्तीचा विनाश करण्याचे षडयंत्र सध्या रचलं जाते. तरुण बदल घडवून आणण्यास उत्सुक असतात, परंतु वोक कल्चरची लॉबी अनेकदा या आदर्शवादाचा चुकीचा वापर करते आणि त्यांना एका मोठ्या कथात्मक खेळावर प्यादे बनवण्याचा प्रयत्न करतात. भारतात असंच काहीसं घडतंय. वोकिझम, डाव्या उदारमतवादी लॉबीने पुन्हा घडवलेली विचारसरणी शहरी भारतीय तरुणांच्या जीवनावर, विशेषतः सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये खोलवर शिरली आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये 20 वर्ष वयातील विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक गटांमध्ये सहभागी होणे सामान्य आहे. शिक्षण किंवा कामासाठी मोठ्या शहरांमध्ये आलेले अनेक तरुण स्वाभाविकपणे कविता गट, संगीत क्लब आणि रंगमंच यांसारख्या सांस्कृतिक जगांकडे आकर्षित होत असतात. जरी या ठिकाणी सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध करून देत असले तरी त्यापैकी अनेक राजकीय प्रचारासाठी सूक्ष्म माध्यमे बनली आहेत. वोक कल्चरच्या प्रभावाखाली येऊन तरुणांचा मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास हा देखील कमी होतो. त्यांना अराजक आणि विघटनकारी चळवळीकडे खेचलं जात आहे. सामान्य लोकांना वोकिझम म्हणजे काही विकृत लोकांचे वेडगळ आहे असं वाटत असलं तरी हे एक आंतरराष्ट्रीय सुनियोजित कारस्थान आहे. वोकिझम ही समाजाला अतिशय दुर्बोध, तितकीच बालिश पण संबंध जगाला एका भयान नैराश्याच्या, आत्मग्लानीच्या आणि संघर्षाच्या खाईत ढकलण्याची जागतिक समस्या आहे. मध्य पूर्वेतले अनेक देश या संकल्पनेने उद्ध्वस्त तर केलेच आहेत. आता ही संकल्पना भारतात मूळ धरून पाहते. त्यामुळे वोकिझमचे उद्ध्वस्त करणारे मृगजळ वेळीच ओळखलं पाहिजे. हा वोकिझमचा भस्मासूर भारतात गेल्या काही काळात चंचू प्रवेश करून तो आता वेगाने पसरताना दिसतोय. त्याला सावध होऊन वेळीच ओळखणे आज गरजेचं आहे. याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.